तर नमस्कार मंडळी, ही आपली रेडी झालेली आजची रेसिपी कॉर्न स्टार्टर आहेत आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. आणि एखादा व्हिडिओ हे आवडल्यास ना व्हिडिओला एक लाईक द्या. चला आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. चला, याच्यामध्ये सर्व साहित्य ऍड केलेलं आहे, कांदा वगैरे आणि शिमला मिरची वगैरे. अजून थोड्या आपण भाज्या यामध्ये घेऊ शकतो. आम्ही शॉर्टकट बनवलेला आहे. मस्त या ठिकाणी आता म्हणजे मग आपले फ्राय होत चालले आहेत. ते कॉर्न आहेत ते एकदम जबरदस्त एका साईडला काढल्या पाहिजे. या ठिकाणी अजून एक पुढची प्रोसेस आपल्या असणार आहे. सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आणि मस्त फ्राय होते ते. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. आज आपण घरामध्ये बनवतोय कॉर्नचे स्टार्टर बनवतोय. सोपी रेसिपी एकदम आहे. असं काही मार्केटला गेली तर आज म्हणजे घरामध्ये आपण म्हणजे सर्व भाज्या वगैरे आणलेल्या आहेत आणि त्यासोबत आपण पाव किलो मका आणलेला आहे. मक्यामध्ये स्टार्टर बनवतो. मागच्या वेळी आपण व्हिडिओ बघितला, सूप वगैरे बनवले, भजी वगैरे बनवले. तर आजचा प्लॅन होता घरामध्ये कॉर्नचे स्टार्टर बनवायचे. सोपी रेसिपी आहे. सकाळी तुम्ही मुलांसाठी टिफिनसाठी म्हणजे नाश्ता देऊ शकता किंवा आपल्यासाठी पण. आणि सर्व साहित्य अस्मिताने तयार केलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण साहित्य जाणून घेऊया. आपण जे बनवतोय कॉर्नचे स्टार्टर. तर पहिला आपण या ठिकाणी मक्या घेतलेला म्हणजे कॉर्न घेतलेला आपण. त्या बाजूला आपण घेतलेला आहे शिमला मिरची, इकडे कांदा आहे, इकडे आलं लसूण आहे, इकडे काली मिरी म्हणजे आणि इकडे हे काय हे कॉर्नफ्लॉवर आहे, इकडे मैदा आहे, इकडे लिंबू आहे, इकडे मिरची आणि इकडे कोथिंबीर आहे. सर्व आपण साहित्य जाणून घेतलेलं आहे. आणि आपण आपल्या छोट्याशा रेसिपीला जो सकाळचा नाश्ता असतो मुलांसाठी किंवा आपल्यासाठी कॉर्न आपण इथे स्टार्टर बनवतोय. आणि मस्त एकदम पहिलं सुरुवातीला आपण याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, कारण का पाणी गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये याचं म्हणजे उकळी आली पाहिजे. या ठिकाणी जे पाणी ठेवलेलं आहे ते सुरुवातीला आपण, कारण नंतर मध्ये पुढची रेसिपी बघालच कसं काय ते. कारण एकदम पूर्णपणे उकळून घेऊया. आपल्याकडे सकाळी तुम्ही मस्त एकदम खाऊ शकता. सर्व साहित्य आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. एकदम सोपी रेसिपी. थोडं साहित्य थोडं जास्त आहेत. 50-60 रुपयामध्ये तुम्ही हे साहित्य तयार करू शकता, आणू शकता मार्केटमधून. एकदम सोपी रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्याची. आणि आपण ज्यावेळी जातो हॉटेलला त्यावेळी एक डिश महाग असते, मला तर 200 ते 400 रुपयाची डिश असते, छोटीशी डिश आहे पण एकदम सोपी रेसिपी. आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण जे मक्के ठेवले होते म्हणजे उकडण्यासाठी, पूर्णतः उकडून झालेले आहेत 2-3 ते 5 मिनिटांमध्ये. एकदम नरम झाले असणारच. एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम उकडून झाले एकदम मस्त. एकदम पाणी गाळून घ्यावे आपण. आणि या ठिकाणी आपण थोडेफार थंड करायला ठेवूया. आणि पुढची आपण प्रोसेस बघूया कशी काय ती. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा आपण घरी ज्यावेळी असतो एकदम सोपं एकदम रेसिपी. हॉटेल खूप महागडं आहे ते. 50 ते 60 रुपयाचं पूर्ण साहित्य आहे. आणि त्या साहित्यातून ही मस्त छोटी रेसिपी बनते आज आपल्या घरामध्ये. समोरचं वातावरण पण व्यवस्थित आहे, थंड हवा सुटली ह्या ठिकाणी. सकाळचं वातावरण, सकाळच्या 9-9:30 वाजलेले आहेत. आणि इकडे आपण मस्त आज कॉर्नचा आपण स्टार्टरचा आपण स्वाद घेतोय. आणि एकदम नरम झालेले एकदम व्यवस्थित शिजून झाले आहेत. चला पुढे आपण प्रोसेस बघूया आपली कशी काय ती. आता आपल्या ह्या ठिकाणी उकळून झालेले आहेत आपले मक्के म्हणजे कॉर्न. तर आपण सुरुवातीला घेतो आलं लसूणची पेस्ट घेतोय. एकदम मस्त रेसिपी बनणार आहेत. आणि पुढे काय घ्यायचं, पुढे या ठिकाणी आपण काली मिरी घेतोय म्हणजे ब्लॅक पेपर. चवीप्रमाणे घ्यायचं आपल्याला. आपण जे म्हणजे त्या साहित्याप्रमाणे पाव किलो आपल्या ह्या ठिकाणी आपण हे घेतलेले आहेत, कॉर्न घेतलेले आहेत. आणि चवीप्रमाणे आपण लिंबू घेऊया. अस्मिता पण रेडी झालेली आहे मस्तपैकी. तर चला लिंबू पिळून घेऊया ह्याच्यामध्ये. पुढे काय घेऊया, पुढे आपण म्हणजे हा दुसरा पार्ट आहे. सुरुवातीला आपण उकडून घेतलेले आहेत कॉर्न. आणि पुढचा भाग आपला येतोय ह्याच्यावरती, कॉर्नवरती ना, नाही मैद्यावरती. मैदा घ्याव्या. पाव किलो प्रमाणे तुला अर्धी वाटी मैदा लागेल त्या ठिकाणी. झालं. पहिला पार्ट आपण म्हणजे शिजून घेतोय. सेकंड पार्ट इकडे आपण साहित्य पूर्ण मिक्स करून घेतोय. आणि त्याच्यासोबत आपण ह्याच्यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत थोडंफार. पूर्ण साहित्य एकदम मिक्स करून घेऊया. मिश्रण करून एकदम एकत्र घेतलं का त्याच्यामध्ये चव पण मस्त लागेल फ्राय केल्यानंतर पुढे तेलामध्ये. जास्त नको ना, कमी प्रमाणात थोडंफार घेऊया. चालेल. कॉर्नफ्लॉवर घेतो ह्याच्यामध्ये. पुढे प्रोसेस मस्त असणार आहे, एकदम छोटीशी असणार आहे, शॉर्टकट पद्धतीने बनणार आहे ना. आता आपण दुसऱ्या बाजूला ह्या ठिकाणी आपण तेल घेतले कढईमध्ये.
कारण आपल्याला हे जे मके आहेत ते आपण तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचे. हा सेकंड पार्ट आहे आपला. पहिला पण आपण गरम करून घेतले. सेकंड टप्प्यामध्ये आपल्याला हे जे साहित्य मिक्स केलं होतं मैदा आणि कॉर्नफ्लोअर ते आपण याच्यामध्ये आपण फ्राय करून घेतोय. कढई मस्त तेल गरम झालंय व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आहे आणि कॉर्न आपल्याला मस्त फ्राय करायचे आहेत. अजून एक पुढची प्रोसेस आहे छोटीशी. त्याच्यानंतर मग आपली रेसिपी तयार होणार आहे स्टार्टरची. कॉर्न स्टार्टर हॉटेलपेक्षा एकदम मस्त घरामध्ये बनवतात. छोटी रेसिपी आहे, मोठी थोडी काय लोकांना. काय बघताय? मस्त या ठिकाणी आता म्हणजे मग आपले फ्राय होत चालले. ते कॉर्न आहेत ते एकदम जबरदस्त एका साईडला काढले पाहिजे. या ठिकाणी अजून एक पुढची प्रोसेस आपल्या असणार आहे. सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आणि मस्त फ्राय होते ते. बघा ना, एकदम सोपी रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम खूप दिवसांनी मी आता रेसिपी बनवतोय सकाळची. एकदम सोपी रेसिपी आणि छान बनतं एकदम. फ्राय झाले तिकडे आता आणि अजून एक प्रोसेस असणार याच्यामध्ये. तुम्ही नक्कीच बघा शेवटपर्यंत व्हिडिओ. चला आता आपण आपले 2 पार्ट झालेले आहेत. आपण फर्स्ट टायमाला आपण ह्या ठिकाणी सर्व आपण मक्के होते उकडून घेतलेले. सेकंड टाइम आपण तेलामध्ये फ्राय केलेले. तर आता आपण नवीन कढई घेतलेली आहे, पण त्याच्यामध्ये आपण आता कांदा फ्राय करतोय आणि याच्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे कांदा फ्राय करून घेऊया एकदम. एकदम सोपी रेसिपी आहे, थोडा वेळ लागतो पण मस्त बनणार आहे. आणि पुढे आपण घेत आहोत या ठिकाणी मिरची घेत आहोत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण शिमला मिरची ऍड करतोय आणि एकदम थोडा गॅस आपल्याला फास्ट ठेवावा लागेल. कारण का माहिती आहे, शिमला मिरची होतीच म्हणजे शिजली पाहिजे त्याप्रमाणे. चला याच्यामध्ये सर्व साहित्य ऍड केलेलं आहे, कांदा वगैरे आणि शिमला मिरची वगैरे. अजून थोडे आपण भाज्यामध्ये घेऊ शकतो. आम्ही शॉर्टकट बनवलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी तयार आहे आपल्याकडे कॉर्न आपण फ्राय करून घेतलेले कॉर्नफ्लॉवर मध्ये आणि आपल्या मैद्यामध्ये. तुम्ही साहित्य बघितले होतेच. फ्राय झालेले इकडे आणि मीठ घ्यावं लागेल ना, नंतर आपल्या चवीप्रमाणे मीठ घ्यावं लागेल लास्टला. घे ह्याच्या आधी आपण आता ऍड करतोय कॉर्न आपण फ्राय केलेले. एकदम आता रेडी झालेले आहे. 90% काम झालेलं आहे आपल्या रेसिपीचा. थोडासा बाकी आहे फक्त. आता याच्यामध्ये फ्राय एकत्र मिश्रण साहित्य करून पुढे आपण एंडिंगला मीठ घेणार त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आणि कोथिंबीर घेणार आहोत लास्टला. आता आपण मीठ घेऊया इकडे. त्याप्रमाणे रेसिपी रेडी होईल आपली. छोटीशी रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी. तुम्ही मुलांसाठी किंवा तुम्ही कुठे फिरायला गेलात वगैरे पिकनिकला वगैरे तर तुम्ही नेऊ शकता. पण छान बनते एकदम सोपी आणि सोप्या पैशामध्ये, कमी पैशामध्ये बनते रेसिपी. या डिश तर हॉटेलला खूप महागडे असतात. असं झालंय, रेडी झाली ना. ते पूर्ण मिक्स करून घेऊया मीठ. चला आता रेडी झालेली आपली मस्त रेसिपी. चला शेवट आपण ह्याच्यामध्ये मस्त की कोथिंबीर घेतो बारीक करून आणि एकदम आपली रेडी झालेली रेसिपी आता. आणि एक थोडा लिंबू घ्यावा पिळून चवीसाठी. तुम्ही चवीप्रमाणे लिंबू घेऊ शकता आणि एकदम टेस्ट मस्त होणार आहे आता. तर नमस्कार मंडळी, ही होती आजची रेसिपी. सकाळचा नाश्ता होता. एकदम सोपी रेसिपी आहे. कॉर्नचे स्टार्टर बनवले होते. जर तुम्ही हॉटेलला गेलात ना तर एकदम म्हणजे डिश हा महागडाच आहे. 200 ते 400 रुपये डिश आहे. घरामध्ये 50 ते 60 रुपयामध्ये साहित्य भेटतो. म्हणजे मार्केटला गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची होती किंवा अदरक लसूण पेस्ट होता, कॉर्नफ्लॉवर होते, मैदा, हे वस्तू आपल्या घरामध्ये म्हणजे नेहमी असतात. फक्त कॉर्न आणले मी पाव किलो. त्याप्रमाणे ही रेसिपी बनवली. एकदम सोपी रेसिपी आहे आणि नक्कीच मित्रांनो हे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. आणि थांबतो या ठिकाणी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशा नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर.